हे आहे बरकतनगर. पुन्हा पाणी डबल आलेले. हा मुसाबाई यांचा घर पाण्यात पूर्णपणे गेला आहे. त्यांच्या दारामध्ये इतकं पाणी आहे, घरामध्ये भरपूर पाणी झाले. कसं जाऊ, कसं संसार करावं. बरकतनगर मधील पाणी हा गोदावरीला पूर आल्यामुळे या ठिकाणी बॅक वॉटर झाले. ह्या बॅक वॉटरमुळे आपण मागं परिस्थिती बघत असताना की कशा प्रकारे बॅक वॉटर झाले. मस्जिद आहे या ठिकाणी, बरकतिया मस्जिद, ज्यामध्ये 8 दिवसापूर्वी सुद्धा पाणी आलं होतं. ह्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी येत होतं आणि तो पाणी मस्जिदमध्ये अर्ध्यापेक्षाही जास्त पाणी मध्ये शिरलं होतं. त्यामुळे इथं प्रत्येकाच्या घरात पाणी शिरल्यामुळे ह्या ठिकाणी त्या लोकांचं भरपूर नुकसान झाले. आपण पाहतो मागं पळताना सुद्धा दिसतात. रोड आहे, रोड जायचा त्या ठिकाणी समोर दिसत असताना आपल्याला व्यक्ती की त्याच्या छातीपर्यंत पाणी लागलं. म्हणजे सरासरी 4 फूट रोडवर पाणी आहे आता सध्या. तर जाणून घेऊया आपण ह्या प्रभागामधल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. आपल्या प्रभागामध्ये बॅकवॉटरचं पाणी साचलं, त्यानंतर शासनाचं किंवा इथं कोणी कर्तव्यदक्ष आपले नगरसेवक सत्यपाल साळवे यांची भूमिका काय? उन्होंने आते थे 8 दिन में 2 बार पानी आया, समझो ना। यहाँ बैकवाट का पानी, इधर से नदी भी है बड़ी, वो नदी का पानी उन्होंने आके हमेशा मदद करते, समझो सत्यपाल साळवे। हर इसमें सत्यपाल साळवे ऐसा भागते आते, समझो वैसा कुछ भी नहीं ना। सत्यपाल सावड़े जो हमारे लिए काम करे थे वो बहुत अच्छा काम करे उन्हें। हालांकि उन्हें दूसरे गांव को भी थे, वहाँ से हमारी मदद करे, वहाँ से हमको पैसे भेज के हमको बोले तुम खाना पीना बनाओ, खाना खाओ, हर चीज़ की मदद हमारे तरफ करे उन्होंने। दूसरे भी कुछ आए थे जिम्मेदार, उन्होंने हमारी मदद करे, ऐसा नहीं बोल के नहीं आए थे। केंद्रीय साहब भी आए थे, रामपुर मुंडे साहब भी आए थे, और सिद्दीक भी आए थे, और अपने पटेल साहब भी आए थे। उन्होंने मदद करी हमारी, खाने पीने की अच्छी मदद करी हमारी उन्होंने। सध्या बरकतनगरमध्ये जे बॅकवॉटर गोदावरीचं आलेलं आहे त्याच्यासाठी आमची लई परेशानी होऊ लागली आता पहिल्यांदा। जसं आमचे नगरसेवक अजमेरला होते, त्याने तिथून जे मदत पाठवली आम्हाला आणि सहकार्य केलं। जेवणाची राहण्याची सोय शासनाला सांगून शिनीन त्यांनी स्वतःहून स्वतः खर्च होऊन भरपूर मदत केली। सकाळी नाश्त्याचा, संध्याकाळी जेवणचा, असं काही नाही म्हणून नाही, प्रत्येक अडचणीसाठी ते धावून येणारे आमचे नगरसेवक, लाडके नगरसेवक सत्यपाल साळवे आहे। ते गुट्टे काका रत्नाकर गुट्टे काका यांचे खंदे समर्थक आहे आणि त्यांनी आम्हाला जशी परिस्थिती अशी तशी त्या परिस्थितीत येऊन आम्हाला मदत केली। असं काही कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला रिकामा सोडलं नाही, काही नाही। आता सध्या जे डबल पाणी आलं आहे त्याच्यासाठी स्वतः ते येऊन धावले आम्हाला। आत्ता नेमकं येऊन ते थोड्या वेळापूर्वी गेले। काय अडचण असली, काय असला तर आम्हाला सांगा, काय अजून काय चालू करायचं, काय नाही, जेवणचं काय कार्यक्रम करायचा ते सांगून ते गेलेत। आणि त्यानंतर आमचे सध्याचं परिस्थिती समजात महत्त्वाचं म्हणजे घरकुलचं आणि पीटीआरचा ते असं कार्यक्रम केला गंगाखेडमध्ये। आम्हाला सध्या जे आमच्या ह्याच्या आधीचे नगरसेवक होते, काही राजनेता होते, त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं, पण ह्या माणसानं आम्हाला जीवनाचा, राहण्याचा आणि आयुष्याचं पूर्ण करून दिलं, पीटीआर लावून दिले आणि त्यांच्यावर घरकुल मंजूर करून दिले। त्याच्यासाठी आम्ही त्याचा लय आभार मानतो आणि त्यांना तसला नगरसेवक प्रत्येक वार्डात पाहिजे, तरच ते वार्डाचा विकास होईल। गंगाखेडची सध्याची परिस्थिती बरकतनगरमध्ये पुराची असल्यापासूनही आम्हाला तितकी काही फिकर करायची गरज नाही आणि मी एकटाच नाही, म्हणजे आमच्या गल्लीतले समजेच लोक त्याचे आभार व्यक्त करत आहेत। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।